तर पॅशनच्या रिस्टोरेशनचा हा थर्ड ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कशा प्रकारे चेसीला रेडी करतो पेंटिंग होण्यासाठी। तर पेंटिंगच्या आधी सँडिंग प्रोसेस खूप महत्त्वाची असते। जो पण गंज लागलेला असतो चेसीस वरती आणि बाकी इतर मेटल पार्ट्स वरती तो काढून घेणे खूप जास्त आवश्यक ठरते। जर आपण ती प्रोसेस स्किप केली आणि डायरेक्टली पेंट ऍप्लिकेशन केलं, जे की असं केलं जात नाही, पण काही भागांमध्ये कॉस्ट कटिंग करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात। तर आपण येवले मोटर्समध्ये त्या स्टँडर्ड्सनुसार काम करत नाहीत, पण आपण ज्या पद्धतीने काम करतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता सँडिंगची प्रोसेस चालू आहे चेसीची। तर आपण आता सकाळपासून सँडिंग करत आहोत आणि 180 ग्रीडने त्याची सँडिंग करून घेतलेली आहे। लाइनर बारीक बारीक जॉईंट्स असतात ज्या ठिकाणी गंज लागलेला असतो। आपण ड्रिल जसं की इथे पाहू शकता आपण या ड्रिल वायर ब्रशच्या साहाय्याने आधीमधला बारीक बारीक ठिकाणचा गंज काढून घेतलेला आहे आणि अजून सुद्धा गंज काढायची प्रोसेस चालूच आहे। जसं की इकडे छोट्या छोट्या सांधीमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी गंज अजून सुद्धा बाकी आहे आणि आपण या प्रकारे चेसीला पूर्ण फिनिश करून घेतो आणि अजून सुद्धा काम बाकी आहे आणि काम चालू आहे। तर अशा प्रकारे आपण चेसीला आपण रेडी करतो पेंटिंगसाठी। तर जर आपण ही प्रोसेस स्किप केली तर पेंट व्यवस्थित त्याच्यावरती चिटकत नाही आणि त्यामुळे पुढे पेंट लाईट देत नाही। आपण कितीही भारी क्वालिटीचा पेंट जरी यूज केला तरी उपयोग होत नाही, कारण त्याची जी बॉन्डिंग कॅपॅसिटी असते ती गंजामुळे कमी होऊन जाते आणि गंजासोबतच तो पेंट एक्स्ट्रॅक्ट होऊन जातो। तर काही स्पेअर्स इकडे पण आहेत जे आपण वॉश करून ठेवलेले आहेत आणि जसं आपण बघू शकतो इकडे फोर्क आहे, सायलेन्सर आहे आणि मागची कडी आहे, ही ॲल्युमिनियम पार्ट आहे आणि त्याच्यानंतर इकडे हेडलाईट ब्रॅकेट आहे आणि असे स्पेअर्स आपण आज चेसीचे सर्व स्पेअर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घासून घेणार आहेत आणि पेंटिंग सुद्धा याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण येवले मोटर्समध्ये पेंटिंग करतो। तर आता चेसीचा बेस वर्क आहे, हा खालची बाजू आहे आणि खालची बाजू व्यवस्थित घासून घेतलेली आहे। त्यासाठी आपण 320 ग्रीडचा ग्राइंडिंग व्हील सुद्धा यूज केलेला आहे, जेणेकरून जे पण अनइवन सरफेसेस आहेत त्यांना प्लेन करण्यासाठी आपण त्या ग्रीडचा यूज केलेला आहे। आणि आता आपण पूर्णपणे चेसीला व्यवस्थित घासून घेणार आहेत आणि पेंटिंगच्या प्रोसेसला सुरू करणार आहेत। तर आता नेक्स्ट पेंटिंग करून घेऊया लवकरच आणि त्याच्या आधी चेसीला पूर्णपणे रेडी करून घेऊया। तर आता मॅक्सिमम गंज काढण्याचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण चेसीला रेडी करून घेतोय पेंटिंगसाठी। तर त्या आधी सुद्धा आपल्याला डिझेलने एकदा चेसीला वॉश करून घ्यावे लागते, कारण काही इम्प्युरिटीज अजून सुद्धा चेसीला लागलेले असतात आणि काही कोपऱ्यांमध्ये गंज बाकी असतो। जर कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठल्याही सांधीमध्ये गंज राहिला तर तो पुढे चालून प्रॉब्लेम करू शकतो आणि तिथून पेंट एक्स्ट्रॅक्शन सुरू होऊ शकते आणि तिथूनच ही चेसी पुन्हा गंज पकडायला लागू शकते। तर त्या छोट्या छोट्या सांधीमध्ये सुद्धा आपण सँडिंग पेपरच्या साहाय्याने गंज पूर्ण काढून घेत आहोत आणि डिझेलच्या साहाय्याने पूर्ण चेसीला सुद्धा वॉश करून घेत आहोत।
आजचा व्हिडिओ इथे संपतो, पण जाण्याआधी पेंटिंग कशी झाली आहे हे नक्की पाहून जा. आली सेंटर मध्ये. काय याच्यात दिस झाले.